आता आपण मोत्याचे फूल कसे बनवायचे ते पाहूया. मी हे मोत्याचे फूल ती बनवून तयार करून घेतले आहे. तसेच फूल आपण बनवूया. त्यासाठी आपल्याला 2 चे मोती लागणार आहेत. तसेच आपल्याला गोल्डन मणी लागणार आहेत. बरोबर आपल्याला लाल क्रिस्टल लागणार आहेत. या ठिकाणी 6 चे लाल क्रिस्टल घेतले आहेत. आता आपण हे साहित्य काढून घेऊया. 1 चे गोल्डन मणी, 2 चे मोती आणि त्याबरोबरच आपण घेतलेला 6 चा लाल क्रिस्टल. आपल्याला या ठिकाणी 30 गेजची वायर लागणार आहे. 30 गेजची वायर ही अतिशय पातळ असते. त्याचबरोबर आपल्याला कटर लागणार आहे. आपण त्याने वायर कट करणार आहोत. आता हे सर्व साहित्य आपण या ठिकाणी काढून घेतले आहे. आता आपण आधी तार सरळ करून घेत आहोत, ज्यामुळे आपल्याला मणी लवकर टाकता येतील. आधी आपण 2 चा मोती, त्यानंतर आपण गोल्डन मणी 1 चा हे ओवून घेऊया. अतिशय हळूवारपणे आपण हे काम करायचं आहे. आता ज्या मोत्यातून आपण आधी तार काढून घेतला आहे त्यातूनच आपल्याला परत ही तार काढून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला दोनही बोटांमध्ये, अंगठा आणि आपलं जे बोट आहे त्यामध्ये हे घट्ट दाबून हे मणी टाकून घ्यायचे आहेत आणि ओढून घ्यायचे आहेत. आता आपण या ठिकाणी पहिल्यासारखीच कृती परत केली आहे. आता हा जो मोती आहे त्या मोत्यातून आपल्याला ही तार काढून घ्यायची आहे. आता आपण घट्ट मणी दाबून हळूवारपणे ही तार हळूहळू हळूहळू या पद्धतीने ओढून आणि व्यवस्थित फिनिशिंग येईल या पद्धतीने आपण हे काम करणार आहोत. आपण 2 मोती ओवून घेतले आहेत. याप्रमाणे आपल्याला 8 मोती ओवून या फुलाला बनवायचे आहे. आपण आता पुन्हा मोती घेत आहोत आणि एक गोल्डन मणी. आता याला आपण आता या ठिकाणी ओवून घेत आहोत आणि सुरुवातीला आपण ज्याप्रमाणे मोत्यातून जी तार काढून घेतली त्याचप्रमाणे आता पण ही तार आपण ह्याच्यातून काढून घेणार आहोत. हे जरा नाजूक आणि तितकंच किचकट आणि तितकंच बारीक काम आहे. अतिशय पेशन्स असलेलं काम आहे. तुम्हाला यात खूप पेशन्स ठेवून काम करावं लागते आणि सुरुवातीला हे आपल्याला अवघड वाटत असते, परंतु हळूहळू तुम्ही हे काम करत गेले की मग तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल आणि मग जे तुम्हाला सुरुवातीला बनवताना जे अवघड वाटतंय ते वाटणार नाही. या पद्धतीने आपले 4 मणी होऊन झाले आहेत. सुरुवातीला हे फूल बनवताना खूप वेळ आपल्याला लागत आहे असं वाटत असेल, परंतु हळूहळू सरावाने आपला वेळही कमी लागतो. 1 चे जे गोल्डन मणी आहेत ते अतिशय बारीक असतात आणि ह्या बारीक मण्यांचं काम करण्यासाठी आपल्याला भरपूर उजेडाची आवश्यकता असते. ज्या ठिकाणी भरपूर उजेड असेल त्या ठिकाणी तुम्ही बसून हे काम करायला घ्यायचे आहे. शक्यतो रात्रीच्या वेळेस अशा प्रकारचं बारीक काम करणं टाळावं, जेणेकरून आपल्या डोळ्यांवर ताण येणार नाही. आता परत आपण एक मोती आणि एक गोल्डन मणी ओवून घेतला आहे. आता मोत्यातून आपल्याला ह्या तारेला काढायचं आहे. बघा, कधी कधी अशी थोडी जागा तारेच्या मध्ये सुटते, तर ती आपल्याला व्यवस्थित तार खेचून ते जागा भरून काढायची आहे. तार इतकी खेचू नका की ती तुटून जाईल आणि ती खूप बारीक असते, त्यामुळे आपल्या हातालाही लागण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही ती
जरा सावकाश हळुवारपणे ते काम करा. आता आपले या ठिकाणी जवळपास मोत्याचे फूल पूर्ण होण्यात आहे. हे जे गोल्डन मणी असतात ते गोल्डन मणी आपल्याला जरा बारीक असल्यामुळे थोडं त्यांना ओवण्यासाठी वेळ लागतो, परंतु हे फूल जेव्हा तयार होते ते अतिशय सुंदर असं फूल आपलं तयार होते. आणि आपण जी ज्वेलरी हाताने बनवतो ती आपण विकत आणलेल्या ज्वेलरीपेक्षा अधिक आपल्याला आकर्षक, हवीशी आणि आपलीशी वाटते. तर तुम्ही देखील स्वतः बनवलेली ज्वेलरी जेव्हा घालणार त्यावेळेस जो तुम्हाला त्यातून आनंद मिळेल त्या आनंदाचा तुम्ही पैशात त्याला आपल्याला मोजता येणार नाही. कारण अगदी छोटीशी जरी तुम्ही बनवलेली वस्तू असली तरी ती तुम्ही स्वतः बनवलेली असते आणि ती तुम्हाला खूप आनंद देऊन जाते. बघा या ठिकाणी आपले 8 मोती आणि त्याच्यावर आपण 8 गोल्डन मणी ओवून घेतले आहेत. आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 या पद्धतीने आता आपण या फुलाला आकार देऊन व्यवस्थित तारेनं मजबूत करून घेणार आहोत. आणि या पाहून घ्या तुम्ही की दोन्ही बाजूने या मोत्यांना सारखेच काम झालेले आहे. आता आपण या तारेला पीळ देऊन घेऊया. आता ही जी दुसऱ्या बाजूची तार आहे जी छोटी आहे तिला आपण कटरच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून ती तार परत मध्ये येणार नाही आणि आपल्याला काम करायला अडथळा होणार नाही. आता आपण लाल क्रिस्टल यात ही तार टाकून घेऊया. आता तार ज्या बाजूने बाहेर आली आहे त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला या मण्याला घ्यायचे आहे आणि आपल्याला आता या तारेची त्या ठिकाणी बांधणी करून घ्यायची आहे. बघा एकदा आपण खालून तार टाकून वर काढून घेतली आहे. आता हा जो क्रिस्टल आहे तो मोत्यांच्या मधोमध व्यवस्थित बसला पाहिजे यासाठी आपण आता रॅपिंग करूया. सुरुवातीला आपल्याला वरच्या बाजूने 3 मणी येतील या पद्धतीने खालून वर वायर न्यायची आहे. या पद्धतीने आणि मागे येताना म्हणजे खालच्या बाजूने आपल्याला 2 मण्यातून तार वर न्यायची आहे. बघा आणि वरच्या बाजूला आपल्याला 3 मण्यातून तार वर न्यायची आहे आणि खालच्या बाजूने आपल्याला 2 मण्यातून तार वर न्यायची आहे. जे वरून आपण 3 मणी घ्यायचे आहेत आणि खालून येताना मात्र आपल्याला 2च मण्यातून तार काढायचे. वरून 3 मणी आणि खालच्या बाजूने आपल्याला 2 मणी. या पद्धतीने आपल्याला सर्व जे आपले मणी आहेत ते गुंफून घ्यायचे आहेत. बघा अतिशय सुंदर असा आकार तयार होतो आणि या ताऱ्यांची पण अतिशय सुंदर गुंफण तयार होते. आणि आता आपण मागच्या बाजूने तारेतून आपली तार काढून घेणार आहोत. यात गाठ पडणार नाही याकडे मात्र लक्ष द्यायचं आहे आणि हळूवारपणे तार खेचून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी मोत्याचं फूल तयार झालेलं आहे. अतिशय नाजूक आणि सुंदर दिसणारं हे फूल आहे आणि हे आपलं मोत्यांच्या ज्वेलरी शिकण्यासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मोत्याच्या ज्वेलरीमध्ये या विणकामाचा आणि या गुंफणचा फायदा होणार आहे. अशा पद्धतीने आपली ज्वेलरी बनवण्याची सुरुवात होणार आहे. अतिशय सुंदर, नाजूक आणि आकर्षक असं फूल या ठिकाणी बनून तयार झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हालाही अशीच मोत्याची ज्वेलरी शिकण्याची आवड असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.